छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे शिल्पकार. जन्म आणि बालपण. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या मातोश्री जिजाबाई या अत्यंत धार्मिक, विचारशील आणि कठोर स्वभावाच्या होत्या. वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाही दरबारात सेनापती होते. बालपणापासूनच जिजाबाईंनी शिवबांना रामायण, महाभारत आणि राजा हरिश्चंद्र यांसारख्या नायकांच्या गोष्टी सांगत त्यांच्यामध्ये धर्म, न्याय आणि स्वराज्याची भावना जागृत केली. दादोजी कोंडदेव यांच्याकडून त्यांनी युद्धकला, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि राज्यकारभाराचे शिक्षण घेतले. स्वराज्य स्थापनेची सुरुवात. केवळ 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न उराशी बाळगून प्रत्यक्ष कृती सुरू केली. त्यांनी तोरणा, राजगड, कोंढाणा, सिंहगड यांसारखे किल्ले स्वराज्यात आणले. छोट्या छोट्या गडांपासून त्यांनी आपल्या सत्ता वाढवण्यास सुरुवात केली. गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा वापर करत त्यांनी शत्रूंच्या नजरेत भर न पडता विजय मिळवत गेले. त्यांच्या मावळ्यांचा गडांवरचा अनुभव आणि शिवाजींचं नेतृत्व हे अचूक ठरलं. अफझलखानाचा वध. 1659 मध्ये आदिलशाहीकडून अफझलखान हा बलाढ्य सरदार शिवाजींना ठार मारण्यासाठी पाठवण्यात आला. पण प्रतापगडावर झालेल्या भेटीत शिवाजींनी युक्तीने अफझलखानाचा वध केला. ही घटना त्यांच्या धैर्याची आणि शौर्याची ओळख बनली. मुघलांशी संघर्ष आणि आग्र्याहून सुटका. पुढे शिवाजी महाराजांचे मुघलांशी संघर्ष वाढले. औरंगजेबाने शिवाजींना आग्र्याला बोलावले, पण तिथे त्यांचा अपमान करण्यात आला आणि नजरकैद करण्यात आलं. शिवाजी महाराजांनी कुशल योजना आखून सोन्याच्या पलंगाच्या फळ्यांमध्ये लपून आपल्या पुत्र संभाजीराजे समवेत आग्र्याहून सुटका केली. राज्याभिषेक. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला. त्यांना छत्रपती ही पदवी मिळाली. त्यांनी हिंदवी स्वराज्य या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिलं. त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापून सुशासनाचा पाया घातला. धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करत त्यांनी सर्व धर्मांना समान वागणूक दिली. नौदल आणि किल्ल्यांचे साम्राज्य. शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजा होते ज्यांनी स्वतंत्र नौदल उभारलं. त्यांनी समुद्रकिनारी सिंधुदुर्ग, जंजिरा आणि इतर किल्ले बांधले. त्यांच्या काळात 300हून अधिक किल्ले स्वराज्यात होते. उत्तम प्रशासन. शिवाजी महाराजांचं राज्यकारभार अत्यंत उत्तम व न्यायनिष्ठ होता. अष्टप्रधान मंडळ, 8 प्रमुख मंत्री, शेतकऱ्यांचे संरक्षण, महिलांचा सन्मान, स्थानिक भाषांचा मराठी व संस्कृत वापर, महसूल आणि न्यायव्यवस्थेची सुसूत्रता. निधन आणि वारसा. 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. पण त्यांचा संघर्ष, त्यांचे स्वप्न आणि त्यांच्या कृती यामुळे ते अमर झाले. पुढे संभाजीराजेंनी स्वराज्याची मशाल पुढे नेली. शिवाजी महाराज गेले, पण त्यांचं स्वराज्याचं स्वप्न अजूनही आपल्या मनात जिवंत आहे. त्यांनी दाखवलेला धैर्याचा मार्ग, न्यायाचा दीपस्तंभ आणि आत्मगौरवाची जाणीव आजही आपल्या पिढ्यांना प्रेरणा देतो. जर तुम्हाला हे शिवचरित्र आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच इतिहासगाथांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी.